देवेंद्र फडणवीस तू मनोज जरांगेच्या नादी लागला, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, तुला पुरून पसंत नाही आता. सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले, त्यांनी एकच विडा उचलला नसता तो जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही. कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय तो बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर 20-19 तारखेला खाली आलेला वरून. त्याच्यामुळे तो जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात, काहीच. हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचा न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला. जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धक्का पक्ष सोडायची वेळ नको राहिली. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो. एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत, कधीच. सोडायची वेळ आली कधीच. विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत, पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला. नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही, सोडावं लागलं. पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही. आज असूनही घुटमत म्हणजे औषध पेल्यासारखी. मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो. मला यांचं काय होतं याच्याशी देणं घेणं नाही. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय तो करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आता. कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती. तो किती आत घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री तो पश्चाताप येईल. माझ्या विरोधात तू काय वापरशील? बदनामीचे षडयंत्र, बरोबर ना? बदनामीबद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय ते, त्याच्यावरही बोलणार. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते. याच्यावर मी माणूस म्हणून आज बोलतोय. फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हलवून तरी मान्य करा. मान कधीच महादेव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ देणार कधीच. मी आज फक्त माणूस म्हणून बोलतोय. देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो. बामणी कावा माझ्या विरोधात चलू देणार नाही, याला मनोज जरांगे मराठ्याचं पोट्ट म्हणतो. तेव्हा बामणी कावा जर मोडा नाही ना तर माझं नाव बदलून ठेवील. तू आता ध्यानात ठेव. मी तुझ्याकडेच येतोय आता. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना? तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करा. मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठ्यांना. मला निघालो तुझ्याकडे. पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो. हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो. याला मी सांगतो याला पक्षाकडे ओढू नका. मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका. कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेलाला राष्ट्रवादीत यावं लागलं, त्या काँग्रेस भाजपमध्ये यावं लागलं. मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय. कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत. पण ना विलाज केला. जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं. तो इकडे आला. आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार. छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत. आणि अजित पवारचं त्याचं चमच सुद्धा नाही. तर ते दोघं एकीकडे जोडू शकत नाही. तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकेल म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं. एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलाजानं त्यांना तिकडं माघारी जावं लागलं. आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. अशोक चव्हाणांच्या घरात 3ला मुख्यमंत्री पद दिले बापासह. कव्हाच काँग्रेस सोडू शकत नाही. तो कव्हाच पण जावं लागलं. आता मला एक प्रश्न पडलाय. तो ज्यांना जेलला पाठवलं ह्या पुऱ्याला हे तो ह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले. आणि मला निष्ठा सोडायला लावून 10% तो घ्यायला लावणार. मग मी चांगला होणार आणि आरोप बंद होणार ना. कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्यात सोडित नाही. कर तुला काय करायचं मग वाकडं. म्हणजे त्यांच्या दोरीत मला आणून बसतो. तुला आरोपात घेरी. मुंबईत सगळी यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली.
त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या. तुला घेरणार एकदा समाजावरची निष्ठा सोडून 10% मान्य कर, नाही तर तुला घेरून संपवणार. मी मरायला तयार आहे. का करतो तू? देवेंद्र फडणवीस, तू मनोज जरांग्याच्या नादी लागला. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुला पुरून पसंत नाही द्या. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला. तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले. जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत, कधीच, ते आले. ज्या सुनील तटकरेची उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी केली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका रात्री तिकडे यावं लागलं. एकदा धनंजय मुंडे आवाज उठवला होता. त्याने एकदाच सांगितलं तू सगळं काढू का. आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही, कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते. मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललोय. यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी, उद्यापासून पुन्हा करणार आहे. पण सत्य सांगायला लागलो. ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची. ज्याला चालता सुद्धा येत नाही, पुरा अंग मोडलं, त्या एकनाथ खडसेंनी भाजप उभा केलं. त्यांची आज परिस्थिती काय? याचा जर नाही ऐकलं तर ह्यो मानावर उलट टाकतो आणि ते तेवढा मायावर असला. सगळ्या सोयऱ्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची, नाहीतर याला बदनाम करायला चार बाजूने घेरायचं. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत नाही.